हॅलो चेक हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ नेरळपाडा आयोजित सिद्धिविनायक चषकामध्ये आपलं सर्वांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. नुकताच आर के फोटोग्राफीचे ओनर रोहित शेठ कोळंबे यांचं नुकताच व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. हाफ ट्रॅकर शॉर्ट थर्डमॅन मधून स्टिअर केलेला, आउटफील्ड फास्ट आहे. बघूयात लॉंग चेस खेळाडूसाठी, नाही थांबते चेंडू, चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सिद्धिविनायक नेरळपाडा चषकाचे खऱ्या अर्थानं प्रमुख ऑफिशियल स्कोअर म्हणून ज्यांची ओळख आहे यश संच यांचं नुकताच आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूयात. धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे चौकारच्या मदतीनं 7 या धावत संख्येवरती. पहिलं षटक सुरू आहे. ओव्हर द स्टंप्स, ऑफ करण्याचा प्रयत्न, हवे ते चेंडू, खेळाडू डाऊन द बॉल, पकडली जेल, फलंदाज बाद. गोलंदाज तयार, शॉर्ट ऑफ वुडलेन ते टेक ऑफ झालेला, लाऊड अपील कॉट बियॉन्ड साठी करण्यात आलेली आहे. डॉट बॉल. पहिलं षटक. काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये सुफियान करत असताना. फुल टॉस, नो चॉक कॉल केलेला. हडसन बीमर चांगली झेल पकडली होती. बीमर वर आता फ्रीट. सुफियान तयार, फ्री हिट, ऑफ करतात, टॉप एज, रन आउट. चान्स निर्माण झाली होती, 1 रन मिळते या बॉल वरती. पहिलं षटक सुरू असताना सुफियानचं नो बॉल आल्याच्या नंतर फ्री हिट वरती सिंगल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 9 या धावा संख्येवर. पहिल्या ओव्हर मध्ये 9, सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर अरबाज. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, अरबाज आलेत बॉलिंग मार्कवर. बीमरनं सुरुवात केलेली आहे. बॅकफुटला जात स्कोअर कटचा अप्रतिम नजराणा पेश करत असताना दीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे, नो प्लस 4, 5 धावा. नो बॉल वरती चौकार आलेला, 5 धावा. सेकंड ओव्हर मध्ये अरबाज ऑफ करतात, हुक करत असताना स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक सुफियान. झेल पकडली, रनआउटची संधी आहे. स्ट्रायकिंग एंडला झाला थ्रो.
2 धावा होतात पूर्ण. खेळाडू कक्षामधून धोत्रे टीमला सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही पोहोचवत आहोत की आवाज थोडा शांतता राखा खेळाडू कक्षामध्ये. डीप कव्हर पॉइंटला आलाय चौकार 4च्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. ती टोटल 20 या धावत संख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 ने सुरुवात केली होती, आतापर्यंत 11 वसूल केल्यात. ओ झेलची शक्यता होती. शॉर्ट थर्डमॅन मध्ये प्रयत्न सुद्धा चालू होते. 1 रन या बॉलवरती मिळते. टोटल 21. अरबाज तयार. फुल टॉस ऑन साइडला टर्न करतात. ओ मिस्टेक झालेली आहे, नाहीतर रनआउटची दाट शक्यता होती. 1 रन मिळते. 22 झालेला. सेकंड ओव्हर मध्ये अरबाजने नो बॉलनं सुरुवात केली, त्यानंतर धोत्रे टीमसाठी धावा यायला सुरुवात झाली. अंतिमचे 2 बाकी आहेत या ओव्हर मधले. बोला तयार. वेगवान टाकलेला प्री माइंडेड कदाचित स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू होता. डॉट बॉल शेवटचा बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू अरबाजचा. वेगवान टाकला, शॉर्ट कव्हर पॉइंटच्या वरतून केला. आउटफील्ड मध्ये खेळाडू चेस करतात, लॉंग चेस आहे. सेकंडचा कॉल चालवला, 2 तर पूर्ण केल्या. थ्रू झाला, बॉल सेंडला. रनआउटची चान्स थोडासा वाईड आलेला. 4 धावा पलून पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजांना. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 26 या धावत संख्येवर. दोन ओव्हर मध्ये 26 धावसंख्या आतापर्यंत धावपटलावरती. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा हॅरी आलेले. तिसरा फ्रेश गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला. चला नेरळ टीम अधिकचा वेळ आपण घेऊ नका. मायरा 11 या नावाने नेरळ संघ उतरलेला. गोरेगावच्या क्रीडांगणावरती ज्या प्रमाणचा खेळ त्याने केला होता त्याप्रमाणेची पुनरावृत्ती करायला लागेल. आकाशसाठीचा हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्यात आला होता. डॉट बॉलनं हॅरीने सुरुवात केलेली आहे. अधिकचा वेळ आपण घेतात नेरळ संघ, याची नोंद घ्या. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 पैकी 4 खेळाडू तुम्हाला आउटफील्डमध्ये ठेवण्याची अनुमती मिळू शकते जर आणखीन वेळेच्या अभावी तुम्ही जर 4 षटकं फेकले नाही तर. वेगवान फुल टॉस लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे अलॉंग द विकेट खेळत असताना पहिली कंप्लीट कॉल सेकंडचा नॉन स्ट्रायकिंग एंडला. थ्रो तर झालेल्या पूर्वी 2 धावा पूर्ण होतात. 2च्या मदतीनं 28 धावा. टीमची टोटल 28.
हॅरीने सुरुवात डॉट बॉलने केली. सुफियानने सुरुवात केली. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आरबा झाले आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये हॅरीला संधी मिळते. चला, अधिकचा वेळ घेऊ नका. क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेचा आनंद आपण घेतलेला. ओव्हर द स्टम्प्स लॉफ करायचं होतं पाठीमागे, बरोबर खेळाडूला स्टम्पच्या जवळ घेतलं होतं. फायदा होत नाही. लॉंग स्टॉपला चौकार. गोलंदाज तयार. वेगवान ऑन साइडला आडवा बॅटने खेळतात. फटका लॉंग ऑन मध्ये पोहोचले क्षेत्ररक्षक. फक्त सिंगल. धावत संख्या धावून पोहोचलेले 33 वरती. 33 ऑन स्कोर कार्ड. चौकार आला नुकताच आकाशच्या बॅटमधून. अंतिमचे 2 बाकी राहतात. हॅरीचे तिसरं षटक सुरू आहे. 5 ओव्हरची ही लढत. वेगवान एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जवळपास पावत पोहोचतील का, त्यांना बीट करून निघून चाललेला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. श्रीमान दत्ताजी चंचे साहेब यांचं नुकताच आगमन आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी झालेलं आहे. क्रिकेटवरती प्रचंड आवड आहे. क्रिकेटवरती नेरलपाडा टीमवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूयात. या चौकाराच्या मदतीनं टोटल ही जाऊन पोहोचलेली आहे 37 या धावा संख्येवरती. धावा याला सेकंड ओव्हर पासून सुरुवात झालेली आहे. अरबाजनं ज्याप्रमाणे नोबल वरती पहिला चौकार आल्याच्या नंतर धावा आणि फक्त धावा याला सुरुवात झाली धोत्री टीमसाठी. हॅरी तयार. वेगवान टाकलेला ऑफस्टकची यष्टी उकडवून लावलेली आहे. फलंदाजीतून बाद. धोत्रे संघाला आणखीन एक धक्का बसलेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल ही जाऊन पोहोचलेली आहे 37 या धावा संख्येवरती. 37 ऑन स्कोर कार्ड. कदाचित एज होती, एक्सप्रेशन बरंच काय सांगून जातात, परंतु यष्टीरक्षकाच्या अगदी समोर चेंडू बाउन्स झाला. डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंग मार्क वरती शेहबाज आलेले. 4थ्या ओव्हरमध्ये 4थ्या फ्रेश गोलंदाजाचा वापर करण्यात आलेला. आकाश ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर एज पाठीमागे नाही थांबते. चेंडू निघून चाललेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 चौकार. हाफ ट्रॅकर आणखीन एक. विकेट किपरने थोडीशी मिस्टेक केलेली आहे. झेल ड्रॉप. 42 धावा. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंच देत असताना एक्स्ट्रा बाउन्स. सलगचा दुसरा बाउन्सर इथून टाकला होता. 42 ऑन स्कोर कार्ड. 42.
हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचून मारलेला डिफाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. षटकार आलेला 6च्या मदतीने 48 48. लॉफ करतात. ऍक्शन रिप्ले होतं जणू काय मागील चेंडूचं डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतं. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 48 वरती संघ जाऊन पोहोचलेला 48. शेवटचा अंतिम चेंडू फुल टॉस लीव केलेला चेंडू शरीरापासून भरपूर दूर आहे. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या 49. ऑन स्कोर कार्ड. अंतिम चेंडू शेहबाज बॉलिंग करतायत. लॉफ करतात. रडार मध्ये आलेला हवेच्या लाटांवरती स्वारून बॉल निघाला काउफे सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. हॅरी आलेत स्पेल कंप्लीट करण्यासाठी 55. लॉफ करायचं होतं. टॉप एज लागलेली आहे. विकेट किपर डाऊन द बॉल. 2 खेळाडू आले होते. गोलंदाज तयार. ऑन साइडला टर्न करता चेंडू रन साठी निघाले. डायरेक्ट हिट हो कदाचित ऑन साइडला चेंडू सहजतेने टर्न करतात. गॅप मोठी आहे. खेळाडू लॉंग चेस नाही थांबत. चेंडू चाललाय सर सीमा पार चौकार. हे 4च्या मदतीनं टीमची टोटल यश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 61 ऑन स्कोर कार्ड. वेगवान फुल टॉस मिस केला. प्लेड ऑन फलंदाज बाद.
61 ऑन स्कोर कार्ड, 61 झालेले आहेत. हो, क्लीन बोल्ट. सलगची दुसरी विकेट हॅरीच्या नावावरती. फलंदाज बाद. ला आणखीन एक ब्रेक थ्रू मिळाला धोत्रे टीमला. स्टिकी झालेला धावफलक. गोरेगावच्या क्रीडांगणावरती ज्याप्रमाणे नेरुल संघाने बॅटिंग केली होती, संपूर्ण संघाला बाईकनं सन्मानित करण्यात आलं होतं. फुल टॉस मिस केलेला. पाठीमागे निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक राहील पोहोचतात. पहिली कंप्लीट. 1 रन मिळते. वाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा मिळतील या बॉलवरती. 63 झालेल्या आहेत. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. स्टिल 1 टू गो. रोहित कोळंबे आमच्या समवेत आहेत. सेकंड इनिंग मध्ये कदाचित त्यांचा आवाज ओ द स्टम्प्स लाफ करतात. फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला. क्षेत्ररक्षक झाली चूक. बॉल सीमा पार झालेला. 67 झालेल्या. यासाठी 68 धाव संख्येचा टार्गेट आहे. 68 टू विन फ्रॉम अपकमिंग 30 बॉल्स. शिवम शेट संचे, ऋषी शेट शिनारे तुफान मेहनत करत असताना हे 2 स्टार आहेत नेरलपाडा टीमचे, जे खास करून नेरलपाडा संघी तुफान टच मध्ये 2025 आणि 26 हंगाम शिवम शेट संचे आणि ऋषी शेट शिनारे याने गाजवलेला. आता जे सिनियर खेळाडू होते त्यांचे आता रिटायरमेंटचे दिवस जवळ कदाचित आलेले आहेत. ज्याप्रमाणे
68 धावत संख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं 68 टू विन. चं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुफियाने स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील. पहिले षटक हर्षद आलेत पहिलं षटक फेकण्यासाठी. नो बॉल इशारा आलेला. नो बॉल पंचांचा इशारा आलेला. फ्री हिट असणार आहे फलंदाज सुफियानसाठी. पहिलं षटक हर्षद बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. राऊंड द स्टम्प्स लॉफ करतात. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फ्री हिट वरती फ्री माइंडेड फटका खेळलेला षटकार. सहा धावेने विध्वंसक सुरुवात केलेली आहे सुफियानं. षटकार आलेला पहिल्याच बॉलवर. सात धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर. 68चं टार्गेट. 6 विध्वंसक धावत संख्येचा षटकार. 7 धावा टोटल धावा पुस्तकावर. सुफियान ऑन स्ट्राईक. फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षक पोहोचतात. फक्त 1 रन. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 रन स्कोर कार्ड. 8 न केलेली आहे विध्वंसक सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. मोठं टार्गेट आहे. पाहूयात ऑन पेपर जरी मोठं दिसत असेल ऑन फील्ड ज्याप्रमाणे वेगवान टाकण्यात आलेला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू हर्षदचा. राऊंड द स्टम्प्स न बॉलिंग चालू आहे. चेंडू बरोबर साइड आर्म पिचिंग करत असताना टप्पा पडल्याच्या नंतर किंचित हरकत करतो. आतमध्ये वळण घेतो. तीन चेंडूचा खेळ पूर्ण होते. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे हर्षद बॉलिंग करतात पहिल्या ओव्हरमध्ये. लॉफ करतात. पूल करत असताना सरळ खेळाडू कक्षाच्या दिशेने पाठवलेला चेंडू षटकार. षटकाराच्या साह्यानं टोटल ही जाऊन पोहोचलेली आहे 14 या धाव संख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती 4 बॉलमध्ये 14. पहिला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 महत्वपूर्ण चेंडू. टार्गेट जरी मोठं दिसत असेल परंतु ज्याप्रमाणे बॅटिंग ऑर्डर आहे मायरा 11 नेरळ संघाची ती चांगली आहे. सुरुवात तर जबरदस्त केलेली आहे. हर्षदच्या विरोधामध्ये आक्रमण. 4 मध्ये 14. लॉफ करतात. उडवला मिड विकेट. सीमा रेषेच्या दिशेने निघालाय चेंडू. एक टप्पा घेत चौकार. पाच मध्ये 18 वसूल केल्यात. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय.
मग रस्त्यामध्ये ज्या पण कोणी गाड्या पार्क केल्या असतील तर आपल्याला विनंती, आपण त्या ठिकाणून ताबडतोब काढा. रस्त्यावरती ज्या पण जर कोणाच्या गाड्या पार्क केलेल्या असतील तर आपल्याला विनंती, आपण लगेचच रस्त्यावरून गाड्या काढा. अन्यथा आयोजन कमिटीचे सदस्य होतात पोहोचत आहेत, आपल्या गाड्यांची हवा काढण्यात येईल याची नोंद घ्या. ओ प्रॉपर यॉर्कर टाकलेला एडसन प्लम समोर सापडला, फलंदाज बाद. धावसंख्या ही टोटल 23 वरती. तेवीस झालेला आहेत, एकूण 68चं टार्गेट आहे. नवीन फलंदाज सलमान आता मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 23 झालेल्या दुसऱ्या षटकामध्ये आकाश रसाल बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 2, नवीन फलंदाज सलमान. ओव्हर द स्टम्प्स. बॅकफुटला जात फक्त स्लाइस केलेला शॉट थर्ड मॅन मधून स्टिअर करत असताना बॉल सीमा रेषेच्या पलीकडे झालेला चौकार. चौकाराच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली 27 वर 27. श्रीमान आशिषजी जोशी यांचं नुकताच आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. कमी गतीने टाकलेला चेंडू, थोडीशी फ्लाइट दिली होती सलमानसाठी. डॉट बॉल. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात जबरदस्त करून दिलेली आहे, खास करून आतापर्यंत 5 आलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला, शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधले बाकी राहतात. वेगवान टाकलेला ऑफस्टिक उकडवून लावलेली वेगावरती, प्रत्युत्तर अजिबात नव्हतं सलमानकडे, फलंदाज बाद.
व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलेला. एक्स्ट्रा बाउन्स. गोलंदाज तयार. होल ऑफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर पॅक फटका सरळ सीमा रेषेच्या पलीकडे चाललेला षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचलेली 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन स्कोर कार्ड. 68चं टार्गेट अजून 29 इथून बनवायच्या. $39 ऑन स्कोर कार्ड. 29 या धावसंख्येची अजूनही गरज आहे. 29 स्टील टू विन. 17 चेंडूंमध्ये 29. बॉल तयार. ऑफ करण्याचा प्रयत्न. एज लागल्याच्या नंतर चेंडू विकेट वरती राहिला. गोलंदाज तयार. तिसऱ्या ओव्हरमध्ये हर्षद बॉलिंग करतात, ज्याने पहिले षटक आपल्या संघासाठी. दुसरा हर्षद आहे. बॅकफुटला जात स्कोअर कट करायचं होतं. वेगवान होता, शरीरापासून दूर. वाईट बॉल एक्स्ट्रा मिळते या चेंडूवरती. टीमची टोटल 40 या धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 28. 16 चेंडूंमध्ये 28 अजूनही गरज आहे. पहिल्या ओव्हर हर्षदनं फेकले. सेकंड ओव्हरमध्ये आकाश रसाल. तिसऱ्या ओव्हरमध्ये हर्षद. हो, चांगला टाकला यावेळेस. दूर ठेवतात वारंवार शरीरापासून. भाग पाडतात खेळाडूंना फुटवर्कचा वापर करण्यासाठी. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्यासाठी भाग पाडतात गोलंदाज हर्षद. गोलंदाज तयार. बॅकफुटला जात आफाम पुल केलाय. वाडिश लॉंग ऑन मध्ये निघालाय चेंडू. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची टोटल पुढे जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 41. विजयासाठी 27 इथून अजून बनवायच्यात. वेगवान टाकलेला. काय जबरदस्त कमबॅक हर्षदनं आपल्या टीमला मिळवून दिलेला आहे तिसऱ्या महत्वपूर्ण षटकामध्ये. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला फोर्स केला स्ट्रोक. हॅमर करत असताना एक्स्ट्रा बाउन्स. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिळत असताना 2 धावा पुन्हा या चेंडूवरती मिळतात. कमबॅक करण्याचा प्रयत्न तिसऱ्या ओव्हरमध्ये धोत्रे संघाने केला जरूर. 3 षटकांचा खेळ इथून पूर्ण झालेला. 3 ओव्हरमध्ये 43 धावा धावा पुस्तकावरती. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 ची गरज आहे. 12 मध्ये 25. नेक्स्ट मॅच मध्ये सेकंड फेरीमधील दुसरी लढत. कांडस टीमच्या कॅप्टनला मी विनंती करत आहोत की आपण या ठिकाणी ताबडतोब उपस्थित व्हा. आतापर्यंत झालेला धावा 43. 12 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावा संख्येची गरज आहे. चला, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. त्रेचाळीस धावा आतापर्यंत झालेले. 12 बॉलमध्ये विजयासाठी 25. आकाश रसाल आलेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. वेगवान चेंडूवरती पॅरलेल केसलेला हाफ फटका डीप मध्ये. झेल पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट इथून मिळत असताना 11 मध्ये 25.
11 चेंडूंमध्ये आता 25चं इक्वेशन. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत ही मॅच झाली. यातील मात्र काही शंका नाही. आकाशनं कमबॅक करून दिलं. बॅकफुटला जात टॅप करतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इन ऍक्शन. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट. 1 रन या बॉलवरती. संघाची धावा संख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. आता इक्वेशन 10 मध्ये 24. 10 बॉलमध्ये आता विजयासाठी 24ची गरज आहे. मध्ये 24 म्हणजे 10 बॉलमध्ये 4 षटकार क्लिअर करायचे आहेत नेरळ टीमला. ऑफ करायचं होतं. पायांवर लागला चेंडू. लाऊड अपील. लेगस्टिक चेंडू मिस करतोय. जवळपास खेळाडू कव्हर नाहीये. सेकंडचा कॉल. हो, या 1-1 2-2 रन अंतिम टप्प्यामध्ये मागणं ठरू शकतात. 2 धावा मिळतात. 10 मध्ये 24 करायचे होते. आता 9 मध्ये 22. 9 चेंडूंमध्ये 22 टोटल जाऊन पोहोचले ती 46 वरती. 9 बॉल 22 ची गरज. 22 फ्रॉम 9. हो, चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे ऑन द टोस खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला षटकार. बावन्न धावा पुस्तकावरती लागलेला आहे. जिथे 9 मध्ये 22 करायचे होते. आता 8 बॉलचा खेळ बाकी. 8 मध्ये 16 धावा संख्येची गरज आहे. 8 मध्ये 16. हो, चांगला लॉंग ऑफला नाहीयेत खेळाडू. काय सहजतेनं फटका खेळून काढलेला. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सीमा पार. चौकार. या 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे 56. 56 वरती 7 मध्ये 12ची गरज आहे. बॅकफुटला जाऊ टॅप करतात. वेगाने ही पहिली सिंगल. 1च रन या बॉलवरती मिळेल. या 1च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 57 या धावा संख्येवरती. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 11 धावा संख्येची गरज आहे. 6 बॉलमध्ये 11. चला स्टार्ट करा मॅचला प्लीज. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी. 6 मध्ये विजयासाठी 11 रनची गरज आहे. 6 बॉल 11. बॉलिंग मार्क वरती करण आलेत अंतिम षटकामध्ये. 6 बॉल मध्ये विजयासाठी 11.
पहिला बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. एक रन या बॉलवरती मिळते. म्हणजे आता इक्वेशन मध्ये बदल होत असताना 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 10ची गरज. कमी गतीने टाकला ऑन साइडला. आलाय चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. चौकार आलेला 4च्या मदतीनं. संघाची धाव संख्या 62. 62 ऑन स्कोर कार्ड. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 6ची गरज आहे. 6 फ्रॉम 4. 6 मध्ये 4. फुल टॉस. टॉप एज. आउटफील्ड फास्ट. बाउन्स पडला. निघाला वेगाने चेंडू. प्रयत्न चांगले होते. निघून चाललेला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4. चौकार. 2 धावत संख्येची आता गरज. 66 झालेले. चला खांडस टीमचे कॅप्टन विपुल आपला कॅप्टन येऊ द्यात. 2 धावत संख्येची गरज आहे. 68चं टार्गेट. 66 बनलेला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये 2. दोन बॉलचा आता खेळ बाकी. 2 चेंडूंमध्ये 2 धावत संख्येची गरज. हो कमी गतीने टाकला होता. 2 बॉल मध्ये 2 ची गरज असताना मिस्टेक झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 2 धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत. मॅच इथून जिंकलेली आहे. 22च्या वतीने आलेल्या या विजयाच्या 2 धावा. मायरा 11 नेरळ संघ जिंकलेला सामना. अभिनंदन टीम. चला या टॉस